नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल, आपला लाईक करून म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. काय ते संदर्भातील महत्त्वाचे अपडेट. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार साहजिकच आहे, परंतु या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे या ठिकाणी शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव भेटताना दिसत आहे. अशी काही परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे येणारे दिवस फार बिकटीचे आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कांद्याचे भाव पाडण्याचं काम, कांद्याचे भाव कमी करण्याचे काम या ठिकाणी एकंदरीतच करत आहे. जी काही वस्तुस्थिती आहे ती आपण बघतच आहात, परंतु 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहते. वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हताश, हैराण आणि निराश झालेला आहे. आणि या ठिकाणी कांद्याला 2 पैसे मिळावं शेतकऱ्यांची अपेक्षा असताना या ठिकाणी बघितलं तर कवडीमोल कांद्याला भाव भेटतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचले जातात. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत दिलेला दरवर्षी माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जी महाराष्ट्राचे श्रोते धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. तर भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राचे श्रोते धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.